आणि सर्वात महत्त्वाची बातमी, पुणे आणि मुंबई द्रुतगती मार्गावरती टोलधारकांकडून आदेश धाब्यावरती बसवण्यात आलेत। उर्से टोल नाक्याजवळ पिवळ्या पट्टीचा आदेश धुडकावला गेलाय। पिवळ्या पट्टी मागे वाहन गेल्यानंतर मोफत सोडण्याचा आदेश जो होता तो धुडकावण्यात आलाय। आदेश न पाळल्यानं उर्से टोल नाक्यावरती वाहनांच्या रांगा लागल्यात। आपण बघतोय सर्वात महत्त्वाची बातमी, पिवळ्या पट्टी मागे वाहन जर गेल्यानंतर मोफत गाड्या सोडण्याचा जो आदेश आहे तो या ठिकाणी धुडकावण्यात आलाय। आदेश न पाळल्याने उर्से टोल नाक्यावरती वाहनांच्या रांगा लागलेल्या आहेत। पुणे मुंबई द्रुतगती मार्गावरती टोलधारकांकडून आदेश धाब्यावरती बसवण्यात आलेत। उर्से टोल नाक्यावर पिवळ्या पट्टीचा आदेश धुडकावण्यात आलाय। पिवळ्या पट्टी मागे वाहन गेल्यानंतर मोफत सोडण्याचा जो आदेश आहे तो या ठिकाणी धुडकावण्यात आलाय। आदेश न पाळला गेल्यानं उर्से टोल नाक्यावरती वाहनांच्या लांबच लांब रांगा या ठिकाणी दिसून येत आहेत। आपण बघतो आताची सर्वात महत्त्वाची बातमी, पुणे मुंबई द्रुतगती मार्गावर टोलधारकांकडून आदेश धाब्यावरती बसवण्यात आलेत। मुंबईच्या दिशेने निघताना ज्यावेळेस थांबलो त्यावेळेस टोल नाक्याच्या शेजारी जो पिवळा पट्टा आहे त्याच्या शेजारी 100 मीटरचा जो पिवळा पट्टा आहे त्यावेळेस तिथं थांबलो तरी ते बळजुबरीने टोल आकारतात। तसं त्यांना शासनाची परवानगी नाहीये। तसा शासनाचा पण जी आहे 100 मीटरच्या अंतरावरती तुम्ही टोल आकारला जाऊ शकत नाहीये, तरी पण ते विनाकारण नागरिकांना त्रास देतात आणि 2-2 किलोमीटरच्या रांगा लागल्या आहेत अक्षरशः। तरी ते विनाकारण टोल आकारतात आणि नागरिकांची गैरसोय होती, भरपूर प्रॉब्लेम्स होतात। तर त्यांनी हे त्याच्यावरती काहीतरी करायला पाहिजे। जो GR आहे तर सरकारचा GR असा आहे की 100 मीटरवरती जे पिवळा पट्टा मारलेला आहे तर ते तिथपर्यंत वाहनांची लाईन आल्यानंतर की टोल घेतला जायचा नाही, त्या वाहनांचा कर न घेता त्यांना तसं सोडून द्यायचं। तर यांनी इतकी गैरसोय होती की अक्षरशः 2 ते 3 किलोमीटरच्या रांगा लागलेल्या आहेत। तर सरकारला एवढंच आमचं म्हणणं आहे की याच्याकडे दुर्लक्ष न करता तुम्ही काहीतरी कारवाई केली पाहिजे, लक्ष दिलं पाहिजे। जी माणसांची वाहनांची गैरसोय होती, अडचणी होत्या, त्याकडे सरकारने लक्ष दिलं पाहिजे। आपण बघतोय पुणे मुंबई द्रुतगती मार्गावरती टोलधारकांकडून आदेश धाब्यावरती बसवण्यात आलेत। उर्से टोल नाक्यावरती पिवळ्या पट्टीचा जो आदेश होता तो धुडकावण्यात आलाय। पिवळ्या पट्टीमागे वाहन गेल्यानंतर मोफत गाड्या सोडण्याचा जो आदेश होता तो या ठिकाणी धुडकावण्यात आलाय। आदेश न पाळला गेल्यानं उर्से टोल नाक्यावरती वाहनांच्या लांबच लांब रांगा या ठिकाणी दिसून येत आहेत। आपण बघतो आताची सर्वात महत्त्वाची बातमी, पुणे मुंबई द्रुतगती मार्गावरती टोलधारकांकडून आदेश धाब्यावरती बसवण्यात आले आहेत। उर्से टोल नाक्याजवळ वाहनांच्या लांबच लांब रांगा दिसून येत आहेत। आदेश न पाळला गेल्यानं या ठिकाणी वाहनांच्या या रांगा दिसून येत आहेत। उर्से टोल नाक्यावरती पिवळ्या पट्टीच्या पुढे गाड्या गेल्या आहेत आणि पिवळ्या पट्टीचा आदेश या ठिकाणी धुडकावण्यात आलाय। पिवळ्या पट्टी मागे जेव्हा वाहन जातं टोल नाक्यावरती त्यावेळेला त्या गाड्या मोफत सोडण्याचा आदेश जो आहे तो या ठिकाणी धुडकावण्यात आलाय आणि आदेश हा न पाळला गेल्यानं उर्से टोल नाक्यावरती वाहनांच्या लांबच लांब रांगा दिसून येत आहेत।